मुंबई विद्यापीठाची बीकॉम परीक्षा आजपासून सुरू होते। मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यामधील संलग्नित परीक्षा महाविद्यालयांमधील एकूण 284 परीक्षा केंद्रांवर पार पडणार आहे। या परीक्षेसाठी 83,000 विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे। राज्यामध्ये उद्यापासून सीईटी परीक्षांचं सत्र सुरू होणार आहे। या सीईटी परीक्षांसाठी 13 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। विविध 19 व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जाते। कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला 30 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे। कृषी महाविद्यालयांमध्ये 3 वर्षांचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना कृषी अभ्यासक्रमाच्या थेट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळतो। या प्रवेश प्रक्रियेला 30 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये सोमवारी तापमानात किंचितशी वाढ झाली आहे, त्यामुळे मुंबईकरांना उष्ण झळाचा सामना करावा लागतोय। यावेळी कोरड्या वाऱ्यांमुळे दुपारी प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना अक्षरशः भाजून निघाल्याची जाणीव होते। दरम्यान मुंबईमध्ये पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी दिली जावी, त्यामध्ये हप्ते केले जाऊ नयेत असा आदेश हायकोर्टानं साखर कारखान्यांना दिलेला आहे। या आदेशामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी हायकोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती। यावर कोर्टानं साखर कारखान्यांना हे आदेश दिलेत। अकोल्यामध्ये तिथीनुसार शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली। जयंती निमित्तानं भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं। या मिरवणुकीमध्ये ढोल ताशा पथकं, त्याचबरोबर सांप्रदायिक वारकरी भजनी मंडळ, टाळ मृदंग यासह बँड पथकही सहभागी झाले होते। यावेळी महाराणा प्रताप बागेच्या जवळ मिरवणुकीचा समारोप झाला। साताऱ्यामधील बाजार समितीच्या आवारामध्ये देवगड हापूस आंब्याच्या पहिल्या पेटीला व्यापाऱ्यांनी बोली लावली। यावेळी एका व्यापाऱ्यानं 20,000 रुपयांच्या उच्चांकी भावाची बोली लावून देवगड हापूस आंब्याच्या मानाची पहिली पेटी घेतली आहे। त्यानंतर व्यापाऱ्यांनी फटाके वाजवत जल्लोष साजरा केला। नाशिकच्या येवला तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवाव्यात अशी मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे। घरकुल योजना मिळवून द्याव्यात, एकलव्य मॉडेल स्कूलची अंमलबजावणी करावी, आदिवासी बांधवांना 2 हेक्टरपर्यंत जमीन कसायला द्यावी अशी मागणी सुद्धा यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। घाऊक महागाईमध्ये तब्बल 2.38% वाढ झाली आहे। सरकारच्या अहवालातून महागाईमध्ये वाढल्याचं उघड झालेलं आहे। भाज्या, इंधन, जीवनावश्यक वस्तू आणि शीतपेय उत्पादनाच्या किमती वाढल्यात। जानेवारी महिन्यामध्ये घाऊक किंमत निर्देशांक 2.31% इतका होता। आता फेब्रुवारी महिन्यामध्ये अन्न उत्पादन खर्च वाढल्यामुळे महागाई वाढल्याचं समोर आलंय। साताऱ्याच्या कराडमध्ये कृष्णामाई मंदिरामध्ये चोरी झाली आहे, त्यामुळे मंदिराच्या सुरक्षा आता ऐरणीवर आलेली आहे। चोरट्यांनी मंदिराच्या 3 दरवाजांची कडी आणि कुलप उचकटून गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला आणि चोरी केली। यामध्ये महत्त्वाच्या वस्तूंसह दानपेटीमधील रोख रक्कम लंपास झाली आहे।